ऊसाचं उत्पादन घेत असताना आपल्याला संख्या किती मिळणार आहे ऊसाची, त्यावरच आपलं पुढील गणित अवलंबून असतं ऊसाचे. म्हणजे जर कधी आपल्याला एका एकरमध्ये 40,000 ऊसाची संख्या जर आपल्याला मिळत असेल आणि जर एका ऊसाचं वजन आपल्याला 2 ते 2.5 किलो पर्यंत मिळत असेल, तर आपल्याला एका एकरमध्ये 80 ते 100 टनापर्यंत उत्पादन नक्कीच मिळू शकते. आता जर कधी तुम्ही रोपांची लागवड जर करणार असाल ना, तर त्यावेळेस आपण एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे गड्डा आहे त्या गड्ड्यातली माती व्यवस्थित काढून त्यासोबतच रोपाला व्यवस्थितरित्याने दाबून ते जर वरच्या वरती राहिले तर चांगल्या प्रकारे फुटवा वगैरे निघत नाही. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेची असते. आता 2 सऱ्यांचं अंतर नेमकी किती असायला हवा? 2 सऱ्यांचं अंतर कमीत कमी म्हटलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला 4.5 पासून तर 5 फुटापर्यंत अंतर असणं योग्य आहे. जेणेकरून काय होत असतं, आपल्या पिकामध्ये हवा खेळती चांगल्या प्रकारे हवा खेळती राहते. सोबतच प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे होत असते. आणि सोबतच जे काही आपले कोंब आहे, कोंबापासून कोंबापर्यंत अंतर आपला 1.5 फुटाचा अंतर असणं योग्य असतो. म्हणजे 5 बाय 1.5 चा अंतर आपल्याला चांगला असतो. शेतकरी मित्रांनो, लागवड केल्याच्या नंतर 30 ते 40 दिवसानंतर आपल्याला ऊस पिकामधील जेठा कोंब खुडणी ही देखील खूप महत्वाचा मुद्दा असतो. कारण की जेठा कोंब जर आपण कधी खुडला तर बाकीचे जे अन्य जे फुटवे असतात त्यांना एक सारखे पोषण मिळत असतं. त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये चांगली वाढ देखील होऊ शकते. ऊस पिकामध्ये महत्वाचं म्हणजे तर ऊस पिकाला पाण्याचं नियोजन देखील महत्वाचं असतं. जे की आपण जर कधी जास्त पाण्यामुळे देखील आपल्या ऊसाची हाईट ही थांबून जाऊ शकते. त्यामुळे योग्य ते पाण्याचं नियोजन करणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यासोबतच खताचं व्यवस्थापन करणं खूप मोठं गरजेचं आहे. आपण काय करतो, ऊसाला भेसळ डोस टाकत असताना सरळ पद्धतीनं टाकून देत असतो सरीमध्ये. पण मात्र योग्य पद्धत कोणती असते, जे की म्हणजे आपल्याला योग्य पद्धतीने आपल्याला एक तर सरीच्या कोपऱ्याला आपल्याला एक तर वक्राच्या साह्यानं किंवा आपण पावड्याच्या साह्यानं किंवा आपलं कुदळी असते कुदळीच्या साह्यानं नाली पाडून मग आपण त्याच्यामध्ये खत टाकू शकतो. जर आपण डायरेक्ट खत टाकल्यापेक्षा जर कधी आपण अशा पद्धतीने टाकलं तर आपल्याला चांगला रिझल्ट देखील खताचा प्रॉपर पिकाला देखील मिळत असतं. किंवा डायरेक्ट आपण खत टाकून त्याच्यावर माती देखील लावली गेली पाहिजे. म्हणजे माती ऍड करणं खूप महत्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला योग्य ते नियोजन करणं देखील गरजेचं असतं. जसं की आपल्याला चांगली मुळे डेव्हलप होण्यासाठी आपल्याला ह्युमिक ऍसिडचा देखील वापर करणं गरजेचं असतं. जास्त फुटव्यासाठी, चांगला स्टंप निघण्यासाठी आपल्याला 12-61 वगैरे यासारखे ग्रेडचा देखील आपल्याला वापर केला पाहिजे. वेगवेगळ्या फवारण्या, वेगवेगळ्या आळवण्या त्या देखील आपण ऊस पिकामध्ये घेतल्या गेल्या पाहिजे. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, ऊस पिकासंबंधित असे नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत देखील नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांचा देखील एकरी उत्पादन चांगल्या प्रकारे या पद्धतीने नियोजन करून होऊ शकतं. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.